तर पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचं एकच निर्धार आहे की शिस्त प्रत्येक संघाला मात्र नक्कीच मिळावी। त्याच ध्येयातून पाहतोय की सामना समाप्त झाल्यानंतर आपण प्रत्येक खेळाडूंना एकच सांगतो की शेक हँड केल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये सोडायचं आहे आणि जे दोन पुढील जे संघ इन ॲक्शनमध्ये उतरणार आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करायची आहे। पाहू शकाल फायर शो आणि या दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना परगाव विभागातील लेजेंड खेळाडू मिस्टर प्रशांत विशे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। प्रशांत विशे आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्नाबाबत त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या काळामध्ये आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी आणि आपण देत आहोत या ठिकाणी सामनावीर पुरस्कार प्रत्येक विषयाला। तर आपण सन्माननीय राकेश सिरसाट आणि तुषार अलशी यांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। आपल्या शुभ असते आपण जे अभिषेक चेंदे यांनी आम्हाला सुंदर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे सामनावीर पुरस्कारासाठी ती आपण प्रत्येकला देत आहोत। अप्रतिम खेळ प्रत्येक विषयाकडे पाहायला आपल्याला अष्टपैलू खेळ चेहऱ्यावरची त्याची स्माईल सांगून जाते की खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रस्थापित केला आणि पहिला संघ ठरला या स्पर्धेतील की त्यांनी 2 सामने प्ले केले आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादित केलेला आहे। तर आपण जाऊया आजच्या पुढील सामन्याच्या दिशेने। मॅच क्रमांक 4 डे 2 SG टायगर्स अर्थात सचिन गुडविंदे आणि संकेत गुडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल रुपेश जाधव 11 ढोले। नाणेफेकीचा कौल SG टायगर संघाच्या बाजूने लागला गेला। त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र आपण करूया थोडासा परिवर्तन आणि ऐकूया आमची सहकारी समालोचक। आपण प्रथमतः त्यांना पडगा विभागामध्ये पाहत आहोत। सन्माननीय दत्तात्रय फडे सर आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये। हॅलो thank you very much the voice of Kuksed Yogeji Padil along with the renowned commentator in the voice of Dombivli Mr. Vinodji Padil. Both the Padil company who accompanied with each other and gave absolutely a live commentary through the reaching of millions of the heart. And once again you are watching Padga Premier League 2024. सुंदर नियोजन सुंदर आयोजन आणि संघटन या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व हे पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। दिवस क्रमांक 2 आहे आणि दिवस क्रमांक 2 मध्ये अगदी दुपारचं सत्र सुरू झालंय। पडगा प्रीमियर लीग 2024 प्रिन्स मूवीज ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्ट्रीमर यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया कारण प्रिन्स मूवीज भरपूर वर्ष या स्पर्धा कव्हर करत असते। केबलच्या माध्यमातून कनेक्ट झाली आणि तदनंतर आज मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्या मॉनिटरवर टेलिव्हिजन सेटवर किंबहुना कम्प्युटरवर बसून क्रिकेटचा भरपूर आनंद घेऊ शकतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून स्टेटसच्या माध्यमातून देखील शॉर्ट्सच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज हे नावाप्रमाणेच राजेशाही पद्धतीने काम करते यामध्ये ती मात्र शंका नाही। आणि आमचे स्कोरर साहेबा मोमीन साहेबा मोमीन अप्रतिम कामगिरी करतायत। आमचे आदरणीय आहेत आणि आम्हाला परमपूज्य आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप सुंदर दोन्ही संघाचे 12 खेळाडू कंपल्सरी आपण पाठवून देणार आहात, लक्षात असू द्या। तर ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रुपेश जाधव 11 SG टायगर्स, रुपेश जाधव 11 SG टायगर या दोन टीम मध्ये या ठिकाणी ही मॅच पाहायला मिळते।
पहिला चेंडू ओरपिच होता ड्राईव्ह क्या बात आहे ऑफ ड्राईव्ह क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं चेंडू अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय इट्स अ फॅब्युलस कव्हर ड्राईव्ह आणि या ड्राईव्ह आलाय पहिल्या चेंडूवर चौकार यावेळेस स्लाइस केलाय पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू अगदी काढलाय आणि चेंडू इतक्या वेगाने बिकॉज आउटफील्ड इज फास्ट देर इज नो ऑब्स्टॅकल इन बिटवीन द स्वीपर पॉइंट अँड देर इज नॉट द क्लासिक फोर बॅक टू बॅक मिळाले अगदी पहिला चेंडू सुईमधून धागा पेरावा आणि दुसरा देखील सुईमधून धागा पेरावा या पद्धतीनेच दोन्ही फटक्यांमध्ये बघितलं तर क्लास होता एक ड्राईव्ह तर दुसरा आपण बघू शकतो वेट अँड बॉच स्लाइस करत असताना हा चौकार आलाय क्या बात आहे बॅक टू बॅक दोन चौकार सुरेश पारधी यांचं षटक पॉवर प्लेचं पहिलं दोन चेंडू इथे फार महागडे ठरलेत हे आपण इथे विशेष करून पाहू शकतो ज्या पद्धतीने बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते बॅट्समन विश्वास यांची विश्वास यांच्या नावामध्येच अगदी बघितलं तर आत्मविश्वास भरलेला आहे आणि स्वतःच्या अगदी स्ट्रेंथवर खेळतोय मेरिटवर खेळतोय ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातोय त्या पद्धतीने तो चेंडू खेळतोय चांगली बॅटिंग सेन्सिबल बॅटिंग यावेळेस ड्राईव्ह करतायत कव्हरच्या झोनमध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली द फ्रॅक्शन ऑफ द सेकंड बेनिफिट मिळाला ओव्हर थ्रोची देखील आणखीन एक मिळेल पोअर थ्रो पाहायला मिळाला आणि तदनंतर इथे ज्या चेंडूवर होती एक ती ते मिळाल्यात या 3 धावा या 3 धावेने धावफलक अगदी पोहोचलो 11 या धावसंख्या फलकावर आमचे लाडके योगेशजी पाटील आणि आमचे विनोदजी पाटील इथे कॉमेंटच्या माध्यमातून सातत्याने जोडले जात आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर खेळाडूंची माहिती इथे पोहोचवली जाते कारण हे खेळाडू माझ्यासाठी अपरिचित आहेत माझ्यासाठी परिचित नाही आहेत कारण ज्यावेळेस शहापूर तालुक्याचं क्रिकेट येतं त्यावेळेस ते माझ्या परिचित क्रिकेट असतं कारण प्रत्येक खेळाडूला मी जाणतो आणि यामधील जे खेळाडू प्रसिद्ध आहेत त्यांनाच मी जास्त करून ओळखतो त्यामुळे त्यांच्याबद्दल मी माहिती जास्त सांगू शकतो यावेळेस आडव्या बॅटने क्या बात आहे लफ केला आणि ज्या पद्धतीने विवेक शेलारने बॅट घुमवली परफेक्ट मिड द बॅट स्विंग करत असताना मिड विकेट व्हीआयपी डायजला सलामी देणारा येतोय इट्स अ फ्लॅट ब्युटी षटकार क्रिकेट एनी वॉर आपण ज्या वेळेस म्हणतो युद्ध कला ज्याला येते त्यांनी अटॅक करणं गरजेचं असतं आणि हे आक्रमण आहे हा रणसंग्राम आहे आणि या रणसंग्रामामध्ये आपण प्रामुख्याने पाहतो दोन्ही बॅट्समन मग तो विश्वास असो तो आत्मविश्वासाने खेळतोय आणि विवेक शेलार हा डोक्याने खेळतोय डोक्याने खेळत असताना देखील त्याची बॅट म्हणजे जणू या ठिकाणी अगदी तलवारीसारखी फिरली गेली ज्या पद्धतीने हा चेंडू त्याने पाठवून दिला आमच्या व्हीआयपी डायच्या PPL ला सलामी देण्यासाठी इथे सुरुवात झाली षटकाराची आम्ही विवेक शेलारला ज्यावेळेस ओपन क्रिकेटमध्ये पाहतो त्यावेळेस ते बॅटिंग कमी करतात बॉलिंग जास्त करतात आणि आज मात्र ते ओपनिंगला आलेत ओपनर कालिंग गावासाठी देखील ज्यावेळेस मी डोळे येथील स्पर्धा कव्हर केली होती स्वराज्य चषक त्यावेळेस देखील त्यांची बॅटिंग बघितली होती आणि काय जबरदस्त कामगिरी त्या स्पर्धेमध्ये राहिली होती विवेक शेलार यांची ज्यावेळेस मी या परिसरात आलोय त्यावेळेस विवेक शेलारची बॅटिंग देखील मी बघितली आहे खूप चांगला क्रिकेटर आहे परफेक्ट ऑलराऊंडर धावा झाल्या धावफलकावर 17 runs score board loss of there is none of wicket there is a very expensive over in this over this time miss timing and here it is a chance Suraj Pardhi is under the ball and he takes a soft caught and ball फलंदाज बाद
चेंडू स्वंग करण्यामध्ये अपयशी ठरला, बॅट घुमवली गेली आणि असं वाटलं की हा देखील मिड विकेटपर्यंत येईल, परंतु गतीमध्ये परिवर्तन केल्यामुळे चेंडू अगदी मिस टायमिंग झाला. फ्लाय होत असताना आपल्या फॉलो थ्रूमध्ये सुरेश पारधी यांनी हा झेल पकडलाय. कुठेतरी त्यांचं मन देखील जे अशांत होतं ते शांत झालेलं असावं. इथे कमबॅक होऊ शकतो. फलंदाज झालेत बाद. विवेक शेलार चांगले खेळत होते आणि नजर लग गई गुरु. त्यांना नजर लागली असावी, आमची नजर लागली असावी, कारण आम्ही चांगलं चांगलं बोलत होतो. ज्या वेळेस आपण चांगलं चांगलं बोलतो तो कुठेतरी मिस टायमिंग करतो आणि तो फलंदाज बाद होतो. अशा पद्धतीने पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय टीम रुपेश 11 या टीमचा. यावेळेस रिव्हर्स खेळायला गेले होते, स्टान्स चेंज केला होता. तर या ठिकाणी स्टान्स बदलला होता. अगदी ज्या वेळेस स्टान्स बदलण्याचं सत्र सुरू होतं त्या वेळेस समोर प्रामुख्याने जे खेळाडू येतात त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल असेल, त्यामध्ये विशेष करून डेव्हिड वॉर्नर असेल, त्यामध्ये केविन पीटरसन असेल. हे 1 हँडेड खेळणारे बॅट्समन आहेत. आणि आता मात्र ती परंपरा, ती वंशावळ जर बघितली तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील वाढली. या भिवंडीमध्ये जयेश पाटीलला सर्वाधिक रिव्हर्स खेळण्याचा चेक पटे सर, तुम्हाला 2 मिनिटं मी या ठिकाणी थांबवतोय, कारण जे पाहुणे आहेत त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पाहू शकाल या ठिकाणी पडगा टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त क्रिकेटपटू होते, परंतु आज त्याच्याकडे वेल नाही आहे, कारण परंतु क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. मी राकेश शिरसाट यांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आमचे लेजंड खेळाडू मिस्टर योगेश दोंदे आपणास विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण राकेश शिरसाट यांना आपण सन्मानित करायचं आहे. पडगा प्रीमियर लीग 2024मध्ये प्रत्येक पाहुण्यांना, प्रत्येक खेळाडूंना आपण या ठिकाणी योग्य त्या मान सन्मानानं या ठिकाणी सन्मानित करतोय. राकेश शिरसाट या स्पर्धेमध्ये सहभाग झालेला आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान. पडगाव विभागातील एक लेजंड खेळाडू अर्थात योगेश दोंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. आणि मित्र म्हणेन की ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे राकेश शिरसाटसाठी की आपण लेजंड खेळाडूच्या शुभ हस्ते आपण सन्मान स्वीकारता. खेळ सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांचे सहकारी तुषार अलशी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं आणि तुषार अलशी यांना सुद्धा आपण योगेशजी दोंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. आपण या ठिकाणी आलात, त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तुषार अलशी यांना आपण सन्मानित करतोय. पुन्हा त्या सर्वांचं पडगा प्रीमियर लीग 2024मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आणि जाऊया आता मात्र पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर पुन्हा एकदा आपण क्रिकेटकडे बोलतोय. सर्व अतिथींचा आम्ही या ठिकाणी शब्दसुमनांनी आणि त्यांना मेगा सत्कार देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. जे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांचं देखील इथे विशेष करून आम्ही स्वागत करतो. या संपूर्ण पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून, सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून आमचे योगेशजी पाटील हे प्रत्येकाची दखल हे वैयक्तिकरित्या घेत असतात आणि त्यांना शॉल अंपायर आपला निर्णय काय आहे? तुम्हीच करायचं आहे. चेकिंगला तुम्हीच करणार आहात. फायनल डिसिजन विल बी युअर्स. तुम्ही जे म्हणाल ते पूर्व दिशा असेल. जर एखाद्या गोलंदाजाने जर चेंडू थोडा आक्षेप संदिग्ध निर्माण केलं तर तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊ शकता. लक्षात असू द्या. 18 धावा लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कवर आहेत समीर दळवी. समीर दळवी जे शेखर दळवी यांचे छोटे बंधू आहेत. दोघांची बॉडी स्ट्रक्चर बघितलं तर अगदी कॉपी बुक आहे, जास्त अंतर नाही आहे. हो, यावेळेस स्टान्स चेंज केला होता, आपण बघू शकतो. बॅट्समन दोन्ही साईडने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. बॅट्समन साकिब फुल टॉस, तो देखील मिस्ड आउट होते. प्रत्येक अगर सीधी उंगली से घी निकले तो उंगली टेढ़ी करने क्यों. बॅट्समननी आता ठरवलेलंच आहे की वाकडंच खेळायचं आणि वाकडं खेळत असताना काकडी खायची, कारण काकडीचा मळा देखील सुरू झाला आहे आता. या शहरामध्ये तरी पाहायला मिळत नाही, परंतु आमच्या गावांमध्ये जर बघितलं तर आता शेती व्यवसायामध्ये काकडी आणि भेंडी
हा व्यवसाय फार पाहायला मिळतोय. इथे आपण बघू शकतो हुक केलाय, त्या हुकमध्ये जास्त ताकद नव्हती तरी देखील मिस फिल्डिंगच्या परिणामी या ठिकाणी मिळतील या 2 धावा. या 2 धाब्यांनी धावफलक पोहोचलंय 20 धाबा तुडताच धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिले षटक अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. सुरेश पारदींवर प्रचंड आक्रमण झालं होतं आणि पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर समीरने हे षटक खूप छान पद्धतीने हाताळलंय. आतापर्यंत त्यांनी धावांवर अंकुश ठेवलाय. यावेळेस आपण बघू शकतो परफेक्ट यॉर्कर होता, त्याला लेग लँस करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये आणि इथे रनआउटची विकेट मिळेल. अशा पद्धतीने बॅट्समन बाद झालेत. बॅट्समन साकिब बॅक टू दी डगआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज इथे बाद झालाय. आता आलेत AB. मागील मॅचमध्ये जी रंजकता निर्माण करून दिली होती एबीने, जर तो 6 चेंडूमध्ये 20 धावा असताना जर पहिल्या चेंडूवर जर बाद झाला नसता तर मला वाटतं ती मॅच त्या ठिकाणी एबीची टीम त्या ठिकाणी जिंकली असती. कारण आपण पाहतो रुपेश 11 टीम खूप स्ट्रॉंग आहे. मागील मॅच देखील 58 धावांचा 24 चेंडूमध्ये पाठलाग चेस करत असताना ती मॅच ते अवघ्या 5 धावांनी पराभूत झाले होते. इथे आता ही मस्ट डू और डाय आहे, मस्ट विन मॅच आहे. आमचे शेखर दळवी यांचे बंधू समीर दळवी खूप चांगली बॉलिंग करतायत. फुल टॉस होता मिड विकेट झोनमध्ये. या ठिकाणी आपण बघतोय पूल केलाय आणि या पूलवर मिळतील या ठिकाणी 2 धावा. 30 सर्कल पार केल्यानंतर 2-2 धावा अगदी सहजरीतीने इथे मिळवत आहेत हे दोन्ही बॅट्समन. इथे आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर अशा पद्धतीने 2 षटक क्रमांक दुसरं देखील समापन झालं. पहिल्या षटकात अगदी बघितलं तर 17 लागल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात आल्यात 7, म्हणजे 17 आणि 7 या ठिकाणी धावा झाल्या धावफलकावर 24 धावा धावफलकावर, म्हणजे 12च्या सरासरीने इथे धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. टीम रुपेश 11 या टीमच्या माध्यमातून. कारण समोर आपण पाहतोय SD टायगर विपक्ष रुपेश 11. ही मॅच आपण या पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. पुढील मॅचचं अनाउन्समेंट आम्ही इनिंगच्या सुरुवातीला केलं होतं. त्या दोन्ही टीमने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे आणि तयार देखील राहायचं आहे. लक्षात असू द्या. तर 1 मिनिटाचा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक आहे. तर सातत्याने ज्या वेळेस आपण अगदी बघतो गाव आणि शहर अगदी दोन्हीकडचं वातावरण जर बघितलं तर भरपूर अंतर हे पाहायला मिळतं. परंतु आता गावं देखील शहराला जोडली गेली आहेत. अगदी ज्यावेळेस महात्मा गांधी म्हणायचे की तुम्ही शहराकडून खेड्यांकडे चला, आता खेड्यांकडनं शहरांकडे आता लोक वळत आहेत. नोकरी धंदा व्यवसाय या रोजगारासाठी गावाकडनं शहरांकडे ही वर्दळ पाहायला मिळत असते. आणि शहरांमध्ये अगदी बघितलं तर असे ग्राउंड जर राहत असतील तर मग कौतुकाची बाब असेल. कारण गावांकडे डोंगर दऱ्या असतात आणि डोंगर दऱ्यांवर अगदी बघितलं तर गोल ग्राउंड्स फार पाहायला मिळतात. तर तुर्तास अशा गोड व्यक्तिमत्वांचं आगमन या ठिकाणी होत आहे. शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे लाडके निवृत्ती मगर सर आणि रुपेशजी जाधव साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळते. स्वराज्य चषकामध्ये अगदी निवृत्ती मगर सरांनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मानित केलं होतं. रुपेशजी जाधव साहेब यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलावलं होतं अगदी डोळखांवरनं. तर नक्की साहेबांचं देखील दर्शन या ठिकाणी प्राप्त झालं. त्यांच्या संपूर्ण टीमचं संपूर्ण, कारण सामाजिक सेवा संघटनेमध्ये अगदी बघितलं तर समाजकार्याचं व्रत वैकल्य घेणारा हा व्यक्तिमत्व निवृत्ती मगर सर. आमचे संदीपजी मगर सर हे देखील त्यांचे बंधू आहेत आणि ते माझे प्राध्यापक, माझे प्रिन्सिपल आहेत. तर सर्व पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही त्यांचं करतो या ठिकाणी हार्दिक सहर्ष सविनय स्वागत. यावेळेस आठव्या बॅटमधून AB, परंतु डीपमध्ये क्या बात आहे, व्हॉट अ फॅब्युलस अँड आउटस्टँडिंग फिल्डिंग.
जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉडी स्ट्रेच केलं, स्वतःला त्या ठिकाणी झुकवलं आणि झुकून देखील मान मात्र त्या ठिकाणी ताठ ठेवली. असा खेळाडू तिथे बघायला मिळाला टीम SG टायगरच्या माध्यमातून. क्या बात आहे. नक्की मी म्हणेल 3 धावा वाचवल्या गेल्या, धावा झाल्या धावफलकावर तुर्तास आपण बघू शकतो. उज्ज्वल बॉलिंग करतोय, 25 लागल्या गेल्या, 2 गडी बाद 25 ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टायमिंग आहे, फ्लाइंग होतोय आणि फ्लाइंग स्लीपमध्ये टिपला गेला आहे झेल. इम्तियाज देखील सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण इम्तियाजच्या टीमने आणखीन एक फलंदाजाला केलंय. इथे कॉट बिहाइंड फलंदाज बाद. या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून स्वराज्य चषक हा नेहमी संपन्न होत असतो. डोळेकरांची मान, अभिमान, स्वाभिमान आणि अगदी प्रत्येक गरजू व्यक्तींच्या मनातील हृदयावर अधिराज्य गाजवणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व, त्यांचं या पडगा प्रीमियर लीगमध्ये आम्ही करतोय हार्दिक सहर्ष सविनय स्वागत. क्रिकेट प्रेमी, क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे. स्लोवर वन यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायला गेले होते बॅट्समन आणि बॅट्समन झालेत बीट. डॉट बॉल, या डॉट बॉलवर कोणती धाव मिळणार नाहीये. ब्लॉक केलं होतं बॅट्समनला. इम्तियाज तुमच्या पाठीमागे अनुभवाची शिदोरी, कारण अनुभवाची शिदोरी म्हटल्यानंतर ज्या वेळेस आपल्या समोर येतो महेंद्रसिंग धोनी. अनुभवाची शिदोरी. फुल टॉस, क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल या ठिकाणी त्रिफळाचीत फलंदाज बाद. एक नव्हे तर मला वाटतं घरातील तिन्ही दरवाजे त्याने उघडे ठेवले. मग उघडे ठेवल्यानंतर हवा येणारच आहे. हवा आली आणि ती ST उडाली आणि त्रिफळा देखील कधी उडाला हे बॅट्समनला कळालं नाही. कळता कळता तो तंबूच्या आश्रयाला म्हणजे घरट्यापर्यंत विसावा घेण्यासाठी परतलाय. जबरदस्त बॉलिंग इथे पाहायला मिळाले टीम ST टायगरची समोर खेळत असताना. रुपेश 11 टीम संघर्ष चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 जो उज्ज्वल हाताळतोय. उज्ज्वलने जबरदस्त बॉलिंग केले. आतापर्यंत पृथ्थकरण जर बघितलं तर सुरेश पारधी एकमेव असा गोलंदाज आहे ज्यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर त्यांनी विवेक शेलरची एक विकेट देखील मिळवली होती. परंतु तदनंतर बघितलं तर समीर आला आणि समीरने काय षटक हाताळलं. 7 धावा दिल्या आणि एक इकॉनॉमिकली षटक हाताळलं. तदनंतर उज्ज्वल आला आणि उज्ज्वलने तर आत्तापर्यंत त्याहीपेक्षा चांगली बॉलिंग केली. 2च दिल्यात. हा चेंडू जाऊ दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर असेल, वाईट बॉल असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या फलकावर आपण बघू शकतो. धावसंख्या फलकावर धावा लागल्यात 26 धावा. हा वाईट बॉल आला या ठिकाणी. हा पहिला वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय या पूर्ण 3 ओव्हरमधील. यावेळेस कॅच उडाली. क्या बात आहे. टिपला गेलाय आणखीन एक मोहरा. अगदी ओंजळीमध्ये ही कॅच पकडावी त्याप्रमाणे ही ओंजळ चांगली होती आणि लॉंगॉनला टिपला गेलाय. झेल फलंदाज झालाय इथे नवीन आलेला बॅट्समन सलमान फेल. 0 वर परतले. तर पिंटू पाटील आणि सलमान हे 0 वरच परतले. कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर विश्वासचं चांगलं होतं. विश्वासने 2 चौकार लगावले होते आणि एकंदरीत विश्वासच्या बॅटमधून आल्या होत्या त्या ठिकाणी 11 धावा. तदनंतर विवेक शेलरच्या बॅटमधून एक षटकार आला होता. तदनंतर साकिब आले आणि साकिबने 6 धावा त्या ठिकाणी लावल्या गेल्या आणि तदनंतर AB आला. ABची 1 धाव. तसं एकंदरीत बघितलं तर आत्तापर्यंत धावा या धावफलकावर आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. तर बॅटिंग टीमचे स्पॉन्सर सन्माननीय A1 जोडी आमचे रुपेजी जाधव साहेब यांची टीम आहे.
जाधव साहेबांची टीम इथे चांगली अजूनपर्यंत तरी बघायला मिळत नाहीये. परफॉर्मन्स त्यांचा अजूनही नावाप्रमाणे आणि साजेसा झालेला नाहीये, हे बघावं लागेल. कारण 26च धावा लागल्या गेल्यात. 5 गडी बाद 26. हो, यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉडी लेंथ होता, अंगाला ब्रश होतोय आणि अगदी बघू शकतो आपण हा चेंडू लेग स्लिपमध्ये त्या ठिकाणी फील्ड केला गेला आणि अशा पद्धतीने हा आलाय डॉट बॉल. इथे प्रत्येक डॉट बॉलवर जो प्रोजेक्टेड स्कोर आहे तो कमी वाटतोय. 26 म्हणजे इथून ॲटलिस्ट 10 धावा जरी आल्या तरी धावसंख्या ही 35च्या घरापर्यंत एक सुरक्षित किंबहुना फायटिंग स्कोर म्हणून आपण म्हणू शकतो इथे होऊ शकते. परंतु धावा येणं गरजेचे आहेत. लेफ्ट आर्म फोर्थ विकेट. हो, आणखीन एक बॉडी लेंथ लेग बिफोरसाठी अपील, भरपूर मोठी अपील केली. परंतु चेंडू अगदी पंचांनी सांगितलंय की हा मिडल लेंथला जाणारा नव्हता. परिणामी इथे आपण म्हणू शकतो हा आलाय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक आणखीन एक धाव फलकावर. 27 धावा धाव फलकावर लागले गेले. 27 धावा धाव फलकावर या ठिकाणी लागल्या गेल्यात. अतिरिक्त धावा इथे येत आहेत, बॅटमधून धावा येत नाही आहेत. पहिली ओव्हर काय कुठली होती, तदनंतर तुर्तास चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो देखील अप्रतिम राहिला. परिणामी मिळेल एकच धाव. ओनली सिंगल रन्स विल बी कन्सिडर ऑफ अ पर्टिक्युलर शॉट. आपण म्हणू शकतो की एकच धाव इथे कन्सिडर केली जाईल कारण मिळणार आहे. कारण लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता तो खूप चांगली त्याने फील्ड केली. अठ्ठावीस 5 गडी बाद 28. यॉर्कर यॉर्कर क्या बात आहे. वाय यू डर बिकॉज देर इज अ यॉर्कर. काय गरज आहे घाबरण्याची जर तुमच्याकडे असेल हा परफेक्ट यॉर्कर असेल. क्या बात आहे. कर म्हणजे हात, आणि हात जर तुम्हाला असतील तर माणसाने कधी कोणापुढे झुकू नये आणि कधी चिंता करू नये. कारण देव नेहमी तुम्हाला संधी निर्माण करून देत असतो. गोलंदाजाने इथे संधी निर्माण केली होती. विकेट जरी मिळाली नसेल, मिळालाय इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग. हो, यावेळेस बॉडी लेंथ होता, स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. अंगाला ब्रश होतोय आणि लेग बाईटच्या नाही बॅटेजच्या माध्यमातून पंचांनी सांगितलंय की एकच धाव मिळाली. प्रॉपर तर कनेक्शन पाहायला मिळत नाही आहे बॅट्समनचं. इथे संघर्ष चालू आहे. 29 धावा फार कमी आहेत. पहिली मॅच जर सोडली, मला वाटतं मी जिथून आलो आहे तिथून नंतर ती पूर्ण मॅच मला वाटतं कमी स्कोरची झाली आणि ही देखील मॅच लो स्कोर होते. लो स्कोर झाली तर लो स्कोरमध्ये जे चेस करणारी टीम आहे ती 1 किंवा 2 ओव्हरमध्ये स्कोर चेस करत असतो, हे पाहायला मिळालं आहे. यावेळेस समोरच्या दिशेने टॅप केला आहे. टॅप करत असताना अगदी बघू शकतो लॉंग ऑफला थोडंसं मिसफिल्डिंग झाली. बॅकअप आला, हातामधून निसटलाय. 3 वेळा निसटता चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय आणि अशा पद्धतीने आल्यात लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावा. कुठेतरी सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 5 गडी बाद 33 आणि 34 धावांचं आव्हान असेल टीम SD टायगरला. समोर खेळत असताना रुपेश 11 टीम सेट द टार्गेट 30. So once again, I heartily welcome you with the team CSK Tiger Wafale versus Sankalpa 11 Khaling. Asha requested to Nirti Magar sir and Rupesh Jadhav A1 Jodi. Please join with us and here we go. The toss, spin the toss.
with the hand of Evan Jodi, the pure-hearted golden man, Rupesh Jadhav, along with Nivruti Magar sir. Head is called and head edits. तर निवृत्ती मगर सरांना मी विनंती करेल की आपण आणि रुपेश जाधव साहेब आपण देखील VIP डायची शोभा वाढवायची आहे. Both the Evan Jodi who seated on the dais and enjoy the cricket. या ठिकाणी CSK टायगर वाफले टीम नाणेफेकीचा कोल आपण या ठिकाणी जिंकलेला आहात. समोर संकल्प 11 खालिंग टीम आहे. प्रथमतः नाणेफेकीचा कोल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. तर क्षेत्ररक्षणच करण्याचा निर्णय का घेतलाय? कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आतापर्यंत आपण बघितलं ज्या ज्या टीमने क्षेत्ररक्षण केले ती टीम इथे 2 मॅचपासून मला वाटतंय विजयाच्या जवळ पोहोचते. या लीग टुर्नामेंटमध्ये आमची पहिलीच मॅच आहे आणि त्या कारणास्तव आम्ही क्षेत्ररक्षण घेतो पहिली मॅच. एकंदरीत यापूर्वी अगदी बघितलं तर ही लीग स्टेजमुळे असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक खेळाडू एक खेळाडू प्रत्येक टीममध्ये विभागला गेलाय. म्हणजे तुमच्या परिसरातील परिचित आणि अपरिचित असे खेळाडू जे या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. तर CSK टायगर वाफळे टीमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे एकंदरीत? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला. फडका प्रीमियर लीगच्या माध्यमातून मॅच सुरू करायचे. तर एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन कमिटीचं मी खूप कौतुक करतोय. खूप चांगला असा सजावट केलेली आहे आणि चांगली स्पर्धा आहे एकदम. तर संकल्प 11 नाणेफेकीचा गोल तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग न घेता फिल्डिंग म्हणजे एकंदरीत तुम्हाला बॅटिंग करायची. तर प्लेइंग 11 मध्ये काय बदल आहे? नाही तो सगळं केलं. एकंदरीत कोणत्या अप्रोचने खेळणार? एक सामना आले त्यामुळे समोरची टीम पण खूप छान खेळेल त्या हिशोबात आम्ही प्रयत्न करू. मस्ट विन मॅच आहे. क्रीडा रसिक वर्गांसाठी स्पर्धेमध्ये खेळतायत कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि आयोजन पण खूप छान आहे. तर थँक्यू व्हेरी मच. न्यूज फ्रॉम द टॉस कव्हर CSK टायगर वाफळे won the toss, elected to field first and invited Sankalp 11 Khaling for the batting. Thank you very much. Over to you the commentary box. There is a man, the voice of Kukse, Mr. Yogeji Padil. Thank you very much. धन्यवाद फर्डे सर. तर एक छोटासा आव्हान इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे तो म्हणजे जी टायगर संघाला. आणि तुम्ही पाहिलेच असेल की या प्रीमियरच्या लीगच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिलीच आणि अर्धशतकी इनिंग झलकावली. अर्थात महेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आहे फलंदाज अनिकेत. रुपेश जाधव 11 संघ मात्र या स्पर्धेमध्ये पाहिलं तर हवी तशी कामगिरी करू शकला नाहीये. आणि षटकाला सुरुवात करतो विवेक शेलार. पहिला चेंडू पाहिला तर डिफेन्सिव्ह फटका मिड ऑफच्या दिशेने पिंटू पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. आणि अनिकेतनं मात्र या स्पर्धेमध्ये चांगला स्टार्ट दिला असंच म्हणावं लागेल. एक युवा खेळाडू आहे आणि तशी ही स्पर्धा युवकांसाठी जाणली जाईल कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे उदयमुख खेळाडू आहेत ते इमर्जिंग जे खेळाडू असतील त्यांना आपण की ज्या स्पर्धेमध्ये वाटसुद्धा देणार आहोत. आणि सुरुवात अनिकेतने केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. हो सापडणे मात्र फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवली बॅकवर्ड पॉईंटला आणि गल्लीमध्ये फिल्डर तैनात होती. तिथे मात्र चांगली फिल्डिंग आणि सिंगलला मात्र महेशने सुद्धा आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी दहा फलक्यावरती धाबा लागला गेला. एकूण बिनगडी बाद 2. महेश हा तो खेळाडू आहे ज्याने पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं काल आपण बघितलं आणि जबरदस्त खेळा होता. खरं तर घरचं मैदान आहे त्याचा ॲडव्हान्टेज त्याला मिळाला. इथे हा चेंडू फुल टॉस होता. फक्त दिशा दिली आहे. वेगाचा वापर केला. येईल चौकार. अनिकेतला माहिती की विवेक शेलारकडे गती आहे आणि मी म्हणेन की अनिकेतसाठी जबरदस्त मात्र हा बॅटल पाहायला म्हणजे करणं एक चांगल्या गोलंदाज समोर तो मात्र या ठिकाणी फलंदाजी करतो. आणि अनिकेतला विवेककडे सुद्धा काही शिकण्यासारखं मिळेल ज्या अनुषंगाने त्याने हा फायनल स्वीप तिथे मात्र या ठिकाणी लगावला. चौकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पहा अप्परकटच्या साह्याने मात्र या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. परंतु विवेकने त्या ठिकाणी कमबॅक करून दाखवलं. आणि सध्या तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी शंभूराज प्रतिष्ठान ढोलेचे अध्यक्ष तथा
जिजाऊ संस्थाची नक्कीच आपण जर पाहिलं तर सदस्य अर्थात देवृत्ती मगर सर या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी डोलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि मित्र म्हणे की कमी काळामध्ये उंच भरारी घेतली असंच म्हणावं लागेल. अर्थात रुपेशजी जाधव सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि योगेशजी मगर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हो खराब चेंडू फुल टॉस टर्न केलाय आणि फुल टोल वसूल केलाय. फलंदाज अनिकेतनं ठोकला षटकार. योगेश, सचिन तेंडुलकर यांना रमाकांत आचरेकरने एक कानमंत्र दिला होता की खराब चेंडू कितीही मान गोलंदाजाच्या हातातून येऊ दे त्याची 100% वसुली व्हायला हवी. विवेक शेलार फार महान खेळाडू आहे ज्याने अल्पावधीत करता यशाची उंच शिखरं सर केली आहे. पण जेव्हा जेव्हा चांगले चेंडू आले तिथे फलंदाजाला त्याने बीट केला. पण जेव्हा जेव्हा खराब चेंडू आले या ओव्हरमध्ये आपण बघितलं ते सीमारेषेबाहेर पाठवण्यात आलेत. आणि अशा प्रकारे आपण बघताय धावसंख्या धावपलकरती पहिल्या षटकाच्या अंती 12 आहेत. टार्गेट 34 जुनी 22ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22, रिक्वायर्ड रेट 7.33. योगेश, काल आपण भरपूर धावा बघितल्या कालच्या दिवसामध्ये. या खेळपट्टीवरती धावसंख्येचा उच्चांक आपण बघितला 74. देव अलायन्स आधी सकाळी 67. एस जी टायगरने 91 केल्या होत्या. आणि इतकी जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे एस जी टायगरची की अशा बॅटिंग लाईनसमोर 33 धावा रुपेश जाधव 11 संघाने लावलेले आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी या बॅटिंग लाईनअप समोर ही धावसंख्या थोडीशी तुटपुंजी वाटते. आणि आपण पहिल्या षटकामध्ये या विनोद सर पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा विवेक शेलारनं लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मात्र सफलता नक्की तिथे मिळाली. आणि ज्यावेळी त्याने फुलर लेंथ अर्थात यॉर्करचे प्रयत्न केले त्यावेळी 2 फुलटॉस चेंडू त्याच्या हातातून पाहिले आणि त्या 2 फुलटॉस चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र अनिकेतनं चांगला त्या ठिकाणी एक खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि पाहू शकाल 34चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये विवेक शेलारला एकही सफलता मिळाली नाही. 12 धावा त्याने खर्च केला. म्हणजे येणारे 18 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून 22 धावा जोडायच्या आहेत. नाही 22 करायचे आहेत. ओपनिंग पेअर अजूनही मैदानावरती अनिकेत. महेश पाटीलने केवळ एकच चेंडू फेस केला आहे योगेश. पण अनिकेतने स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतला. 2 चेंडू डॉट जरूर फेस केले असतील पण त्याची भरपाई त्याने केले. 11 धावा केल्या त्याने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. तर नक्की जे 2 संघ सध्या आपण इनॅक्शनमध्ये पाहतो रुपेश जाधव 11 ढोले आणि त्याच्या समेत संघ आपण जर पाहिल्या तर एस जी टायगर सारखा सचिन घोडविंद यांचा संघ आहे. आणि या दोन्ही संघांसाठी ग्रामपंचायत डोळीचे विद्यमान सदस्य शुद्धोधन जाधव यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. थोडा वेळ खेळ थोडासा रुकावला आहे तर आपण जास्त वेळ त्या ठिकाणी घेऊ नका. तुम्हाला खेळ लगेच सुरू करायचा आहे कारण आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक अजूनही 22 धावांची इथून मात्र आवश्यकता असेल. आणि प्लस पॉईंट जर पाहिलं तर एस जी टायगर संघाने एकही विकेट्स गमावला नाही. हे त्यांची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. नाही विकेट्स नाही आहेत त्यात धावाही चांगल्या आल्यात. आणि विशेष म्हणजे विवेक शेलारचं षटक जे इकॉनॉमिकल व्हायला होतं खरं तर रुपेश जाधव 11 संघासाठी पण तसं झालं नाही. या ओव्हरमध्ये 12 आले त्यामुळे फ्रंट लाईन बॉलरला 12 आल्यानंतर दबाव आता नक्कीच कमी असेल. फ्रंट फूटवरती सरळ खेळतायत. लॉंग ऑफला चूक झाली आहे. चेंडूवरती यायला होतं पण आधी आले नंतर मागे गेले आणि चेंडू पडल्यानंतर खूप जास्त उसळला आणि गेलाय मागे सीमारेषे बाहेर. कव्हरला कुठला फिल्डर नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फुटवर खूप चांगलं दाखवत आहे. पहिला चेंडू फ्रंट फूटवरती येऊन खेळले होते. त्यानंतर दुसरा चेंडू बॅक फूटवरती गेले. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चांगल्या पद्धतीने आपण बघितलं तर एक्झिक्युशन राहिलं तिथे. चेंडू हलक्या हाताने यावेळेस येतोय
कव्हरच्या दिशेने 2 धावा बघा. केवळ चौकार षटकारामध्ये डील नाही करत तर इथून सिंगल डबल्सही महत्त्व जाणतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. आपण बघतायत 22 आणि योगेश आता अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज. तर दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल संकल्प 11 खालील संघाचे पुरस्कर्ते आज भरतजी शेलार नाहीत, परंतु त्यांचे बंधुराज सरजी शेलार विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत खालीचे. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि फलंदाजाने त्यांचं आगमन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे षटकारानं. विनंती असेल की आपण तर या दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आता इक्वेशन सोपं झालं. 6 धावांची अजूनही गरज आहे. मॅच लवकर संपण्याच्या मार्गावरती आहे. हो, यावेळेस मात्र पॉईंटच्या वरून पाठवला चेंडू, कव्हर पॉईंट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. फलंदाजांच्या अर्थात गोलंदाज भावनांशी मात्र या ठिकाणी खेळतोय फलंदाज महेश पाटील. पूर्णपणे अभ्यास केला या ठिकाणी रुपेश जाधव 11 संघाच्या गोलंदाजांचा आणि त्याच्यावरती मात्र काय जबरदस्त खेळ त्यांनी आज सादर केला. ओहो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी डिलाईट कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा वरच्या भागाला स्पर्श झाला आणि त्याचवेळी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र त्या ठिकाणी या चेंडूला फील्ड केलं गेलं आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर SG टायगर्स संघ मात्र टायगर प्रमाणे तिथे मात्र खेळले. अर्थात महेश पाटील असतील किंवा अनिकेत असेल, सुंदर फलंदाजी त्यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 33 धावा धाफलकावर म्हणजे विजयासाठी आता मात्र या ठिकाणी फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आज कुठेतरी रुपेश जाधव 11 डोले संघाच्या खेळाडूंनी आज निराशजनक कामगिरी केली, कारण 2 सामने त्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी खेळले आणि दोन्ही सामन्यामध्ये कुठेतरी निराशजनक कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि SG स्पोर्ट संघाचा विचार आपण केला तर हा 3रा सामना त्यांचा आपण पाहतोय आणि या पहिल्या आपण जर पाहिलं तर 1 सामना त्यांनी जिंकला होता, 1 सामना त्यांनी पराभूत त्यांना स्वीकारावं लागलं होतं, परंतु या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी ते विजयाचे दरवाजे होते त्यांच्यासाठी आता मात्र पूर्णपणे खुले होताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र कुणाल गोंदलीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, अनेक स्पर्धा याने सुद्धा मात्र गाजवलेल्या आहेत, परंतु आता मात्र त्याच्याकडे फक्त 1 धाव वाचवण्याची त्याच्याकडे मात्र या ठिकाणी संधी आहे. ते 1 धावीचे मात्र वाचवेल का? पूर्णपणे क्षेत्रक्षण पाहिले तर फलंदाजाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत ती सिंगल धाव रोखण्यासाठी, परंतु महेश पाटील ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला थांबवेल कोण हा प्रश्न पडला आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफच्या बाहेर, विनिंग फटका आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय SG टायगर्स अर्थात सचिन घोडविंदे अर्थात संकेत घोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ इथे मात्र जिंकतोय. अभिनंदन अँड हार्ड लक रुपेश जाधव 11 ढोले. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदान सोडायचं आहे. एकतर्फा खेळ इथे या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि विजय संपादित केलेला आहे SG टायगर्स या संघानं. आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण इथे देणार आहोत. लो स्कोरिंग सामना होता आणि त्याचमुळे आपण गोलंदाजा इथे विचार करूया ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला, फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि विकेट्स प्राप्त केले 3. अर्थात उज्ज्वल कामगिरी पाहायला मिळाली. अर्थात उज्ज्वल शेलार ठरलाय या सामन्यातील हिरो. तर या ठिकाणी उज्ज्वल शिलारला आपण सामनावरचे पुरस्कार इथे या ठिकाणी देणार आहोत. सुंदर ट्रॉफी आहे ती आपण ट्रॉफी उपस्थित पाहुण्याचे शुभ हस्ते आपण देणार आहोत. मी विनंती करतोय की सन्माननीय निवृत्ती मगर सर आणि सन्माननीय रुपेशजी जाधव
आपणास विनंती करतो की आपण प्रेझिडेन्सी बॉक्समध्ये यावं, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण जे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी देणार आहोत, जे आम्हाला अभिषेक चेंदे यांच्या वतीने लाभलेले आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि ती ट्रॉफी आपण उज्ज्वल शेलारला देणार आहोत. जबरदस्त उज्ज्वलची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, HG टायगर जो स्क्वॉड आहे त्यांच्यासाठी आज सायंकाळी तुकाराम घोडविंदे यांच्या माध्यमातून एक मेजवानी दिली जाणार आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला ढोले गावापर्यंत पोहोचावं लागेल. तर काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करूया. पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी रुपेश जाधव 11 संघाला पुरस्कृत केले, त्या संघाचे पुरस्कर्ते ओनर अर्थात ढोलेगावचे युवा उद्योजक रुपेशजी जाधव साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि ह्या सन्मान करण्याची विनंती परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चेंदे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रुपेशजी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. तदनंतर उपाध्यक्ष अमरजी भोईर आपण सुद्धा पुढे यायचं आहे. अध्यक्ष राहुलजी चेंदे आणि उपाध्यक्ष अमरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण रुपेश जाधव 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय रुपेशजी जाधव साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. उपदारमाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद रुपेशजी जाधव. असंच प्रेम तुमचं पडगा प्रीमियर लीगवरती राहील याचा अपेक्षा तुमच्याकडून आम्ही बाळगत आहोत. तदनंतर शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्ती मगर सर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी निवृत्ती मगर सरांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी पुन्हा एकदा राहुलजी चेंदे आणि अमरजी भोईर यांना